लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते दिव्या आणि पार्थ पासून. तर आता दिव्या म्हणते थांबा ना सर काढते असं म्हणते दिव्या आणि डबा खोलून देते आता ती पार्थला. तर आता दिव्या म्हणते वा मटकीची उसळ वाव सर ही माझी फेवरेट भाजी आहे सर असं म्हणते ती. तर आता पार्थ बघतच राहतो तिच्याकडे. माझ्या आजोळी ना माझी आजी मटकीची उसळ खूप भारी बनवते असं म्हणते ती एकदम ऑथेंटिक. माझी आई इतका छान स्वयंपाक नाही करत. ती हॉस्टेलला होती ना ती तर माझी आजी एक नंबर भाजी बनवते. मी अजूनही जेव्हा आजोळी जाते ना तेव्हा मटकीची उसळ खाते म्हणजे खातेच सर असं म्हणते ती. वाव असं म्हणते ती आणि आता सुगंध घेते जेवणाचा. तुम्ही तुमच्या नाकाला का सुख देताय जिभेला सुद्धा सुख द्या असं म्हणतो पार्थ. माझं काय घरी हीच भाजी असेल मी जाऊन खाईन ती असं म्हणतो तो. सर असं म्हणते ती. सर तुम्ही किती आहात चांगले सर असं म्हणते ती. तुम्हाला माहिती आहे मला किती अटॅचमेंट इश्यूज आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं असं म्हणते आता ती. आजच्या जगात कोण असं जीव लावतो सर सांगा बरं असं म्हणते ती. कुणी नाही. आजच्या जगात कुठलाही माणूस आपण त्यांच्यामध्ये किती मिक्सअप होऊ दे किती फ्रेंडशिप होऊ दे पण तरी कुठलाच माणूस वायफायचा पासवर्ड आणि घरगुती डब्बा कधी म्हणजे कधी शेअर करत नाही सर असं म्हणते दिव्या. पण तुम्ही माझे बॉस असूनही तुमचा हा डब्बा घरगुती डब्बा माझ्यासारख्या नवख्या एम्प्लॉई सोबत शेअर करताय सर असं म्हणते ती. मला एक वेळ करतच नाही की कोण बॉस आहे कोण काय आहे असं म्हणत होता पार्थ. सर यू व्हेरी फनी सर असं म्हणते ती. सर मी खाते असं म्हणते दिव्या. प्लीज प्लीज असं म्हणते ती. तर आता ती खाते मटकीची उसळ. तर आता तिला खूप छान वाटतं. तर आता इथे देशमुखांचं घर दाखवलंय. आता कोणी आयता चहा दिला तर असं म्हणते आता मानिनी नेते ती किचन मध्ये. चहा कोणी केलाय असं म्हणते आता इथे मानिनी. तर चहा करून ठेवलेला असतो. तर आता नंदिनी तर असं म्हणते ती. तर तेवढ्यातच विक्रम येतो. येस असं म्हणतो आता विक्रम आणि हसतो तो जोरात. तर असं म्हणतो तो. तुम्ही असं म्हणते आता इथे मानिनी. तर विक्रम म्हणतो अगं किती गोड ग असं म्हणतो आता इथे विक्रम. अय्यो तुझ्याकडून हे ऐकायला मिळालं ना तर रोज तुझ्यासाठी आल्याकडून चहा बनवत राहीन मी असं म्हणतो तो. काय म्हणताय तुम्ही उगाच असं म्हणते मानेने. उगाच फिल्मीगिरी करू नका असं म्हणते ती. ये तो अपना स्टाईल है भाई. आपलं जे सिनेमामध्ये बघतो ना हिरो कसा फटा पोस्टर निकला हिरो तसा असं म्हणतो तो. दॅट्स विक्रम देशमुख असं म्हणतो तो. तर आता त्याच्या हातातून चमचा खाली पडतो आणि तो हसायला लागतो. तर तेवढ्यातच कोणीतरी येतं आणि चमचा घेतं. तर आता विजय आलेला असतो आणि चमचा घेतो आपल्या हातात. तुमच्या कंपनीचा ग्राफ पण आता असाच पडतोय म्हणत असाल तर तोही उचलून देतो असं म्हणतो विजय. सी अदरवाईज आय फाइंड यू सो चार्मिंग असं म्हणून तो आता मुद्दाम नाटक करत असतो. विजय काय झालंय असं म्हणतो विजय. स्ट्रेस असं म्हणतो आता इथे तो. तुमचा एकदम चार्म कमी झालाय काळजी वाटते हो असं म्हणतो तो. काय बरं झालं असेल नेमकं असं म्हणतो तो. म्हणजे तुम्ही समोरच्याची ताकद ओळखण्यात कमी पडलात की काही झालं तरी मेरा तो मॅजिक चले काही ह्या भावनेत ओव्हर कॉन्फिडंट झालात काय झालं हो नेमकं असं म्हणतो तो. तर पार्थला दाखवलंय. सर ऑथेंटिक आहे सर असं म्हणते आता दिव्या. सगळं खा तुम्ही सगळं खा पण माती का खाता असं म्हणतो पार्थ. तर आता दिव्या म्हणते माती मी मला कळलं नाही सर असं म्हणते ती. हेच तर प्रॉब्लेम आहे असं म्हणतो पार्थ. मला काही कळतच नाही. काल रात्री फोन करून काय बोललात. थँक्यू सर तुम्ही रात्री 2 वाजता माझ्यासाठी आलात. मग बरोबर आहे ना सर असं म्हणते दिव्या. तुम्ही इतक्या रात्रीचे माझ्या मदतीसाठी आलात. मला माहिती आहे तुम्ही किती मोठी मदत केली मला मग थँक्यूच म्हणणार ना सर असं म्हणते ती. संदर्भाची स्पष्टीकरण देताना बोंबलायची काय गरज होती माझी बायको तिथे होतीच म्हणतो पार्थ. तर ठसका लागतो त्याला तेवढ्यातच. माझी सुद्धा अशीच अवस्था झाली होती असं म्हणतो तो. काव्या मॅडमने ऐकलं सर कसं असं म्हणते ती. त्यांना ना कान आहेत कानाने त्यांना ऐकू येतो. अहो काय बोलताय फोन लाऊडस्पीकरवर होता. तुमचं काय उचलली जीभ लावला टावला बोलत सुटता. बरं फोन स्पीकरवर आहे नाही काय बघत नाही असं म्हणतो पार्थ. आले माझी बायको चिडली तुमच्यामुळे असं म्हणतो पार्थ. चिडली असं म्हणते दिव्या. बघा मी बोलले होते ना तुम्हाला बायका या आपल्या नवऱ्यांवर चिडतातच असं म्हणते ती. बायका संशय घेतातच म्हणून मी तुम्हाला म्हटलं की त्यांना काहीही खरं सांगू नका असं म्हणते ती. काय खरं सांगू नका काय तुमचंच चुकलंय तुम्ही मला कशाला सांगता असं म्हणतो. माझंच चुकलंय खरं माझ्या मनाला वाटेल ना तेच करायला पाहिजे होतं असं म्हणतो पार्थ. तुमचं ऐकलं आणि हे जे मी काय लपवलंय ना तेच आवडलं नाही त्यांना असं म्हणतो पार्थ. नाही दुसऱ्या कुणाची तर मदत केली म्हणून त्याने कौतुकच केलं पण तिसऱ्या कोणामुळे आमच्यात दुरावा नको यायला असं म्हणतो पार्थ. सर असं म्हणते दिव्या. सर आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणते आता इथे दिव्या. म्हणजे ती म्हणते की मला ना असं म्हणते ती मला मुलींची मेंटॅलिटी कळते सर असं म्हणते ती. तर आता हातावर सांडून घेते ती भाजी. सर पुसा माझा फेवरेट ड्रेस आहे असं म्हणते दिव्या. खरंच खूप कंटाळा आले दिव्याला बघून प्रेक्षक हो असं म्हणतो पार्थ. का बोलतोय तुम्ही मी कप सुते असं म्हणतो पार्थ. सर अहो माझे हात बघा ना खराब आहेत ते तेलकट आहेत सर असं म्हणते दिव्या. सर प्लीज पुसा ना सर माझा ड्रेस खराब होईल सर माझा फेवरेट ड्रेस आहे असं म्हणतो तो. मग असं म्हणतो पार्थ. सर प्लीज मदत करा ना सर मी रिक्वेस्ट करते ना सर असं म्हणते दिव्या. नाही नाही असं म्हणतो पार्थ. सर हे बघा मी पुसायला गेले ना तर अजून खराब होईल माझा ड्रेस. सर प्लीज पुसा माझा असं म्हणते तो. तर आता ती बाई बघते परत पार्थ आणि दिव्याला. तर आता इथे पार्थ पुसत असतो तिच्या अंगावर पडलेलं ती भाजी वगैरे. तर ती बाई बघते आता दुसरी एम्प्लॉई. तर तीच बाई आहे बघा प्रेक्षक जिने पहिला फोटो काढून घेतला होता ना त्या दोघांचा जेव्हा त्या दोघांनी हक केलं होतं. तर दिव्या असलं सगळं करत असते आणि आता ती बाई फोटो काढून घेत असते त्यांचे. तर प्रेक्षक अजून एक पुरावा गोळा करते ती. तर आता तो पुसतो तिच्या
ड्रेसला लागलेली भाजी. तर आता परत फोटो काढून घेते ती बाई. तर आता परत दिव्या आणि पार्थ असतात त्याच्यामध्ये. तर आता बघा प्रेक्षक, खरंच हे सगळे पुरावे ती गोळा करते ती बाई. तर ती बाई निघून जाते तिथून. तुम्ही मला काही करायला होता असं म्हणतो पार्थ. मी काय ऐकतो तुमचं असं म्हणतो तो. कुणाच्या बावटपणाला इतकं खत पाणी मी कधी घातलं नाही असं म्हणतो तो. मी जेन्युइन मुलगी आहे सर असं म्हणते दिव्या. किती स्वच्छ मन आहे माझं. असंच तुम्हाला वाटत असणार म्हणून तुम्ही न अडकळता माझी मदत करता सर असं म्हणते ती. हो की नाही. तर असं म्हणून हसते ती. थँक्यू असं म्हणते ती. आता ऍक्सिडेंट कमी करा, काम जास्त करा असं म्हणतो आता इथे पार्थ. आणि तुमचं खाऊन झालं असेल माझ्या डब्यातलं, तर माझ्या डब्यातलं काही शिल्लक असेल तर मी खाऊ का असं म्हणतो पार्थ. सर मी सर्व करते ना तुम्हाला, एवढं काय त्यात असं म्हणते आता इथे दिव्या. तर आता ती सर्व करणार पार्थला. मी सर्व करते असं म्हणते ती. आहे ना भरपूर शिल्लक आहे असं म्हणते ती. तर आता डबा घेते ती. हे घ्या असं म्हणते ती आणि पार्थला देते. तर आता ती घालते तिच्या प्लेटमध्ये. बस हा इतकंच असं म्हणते ती. बस बस असं म्हणतो पार्थ. छान मस्त झाली भाजी असं म्हणते दिव्या आणि हसते ती खूप. तर पार्थ खूप चिडलेला असतो. तर आता ती केस सोडते आपली बघा प्रेक्षक. तर आता ती क्लिप लावते त्याच्या बॅगला. तर आता पार्थ बघतो तिच्याकडे. काय बघताय असं म्हणतो तो. किती मन लावून खाताय तुम्ही असं म्हणते ती. तर शिकू का असं म्हणतो तो. जाता असं म्हणते. तर आता मुद्दाम ती बॅगला लावलेली असते बघा प्रेक्षक आपली क्लिप, म्हणजेच काव्याने तिच्यामध्ये भांडण व्हावं म्हणून. किती बावड दाखवले पार्थला खरंच प्रेक्षक हो. तर आता इथे विजय आणि विक्रमला दाखवलंय. तर आता विक्रम म्हणतो, काय आहे ना मिस्टर विजय, सध्या चुकीचा वारा चाललाय ना सध्या, की पावसामध्ये जो कुत्र्यांच्या छत्र्यांची अळिंब उगवतात ना, तशी लोकांची मनं उगवतात. पण कोण आहो, काय आहोत, शिक्षण किती, वय किती, अनुभव किती, हा हे सगळं महत्वाचं म्हणजे आपली कुवत असं म्हणतो आता इथे विक्रम. कुवत काय असं म्हणतो तो. असं काही विचार न करता उचलली जीव लाभली टावळ्याला, अशी करणारी खूप लोक आहेत असं म्हणतो विक्रम. लिजेंड्स अशा लोकांना घाबरत नाहीत कधी, असं म्हणतो आता विक्रम. आणि देशमुख आज ह्या धंद्यात आलेले नाही आहेत आणि उद्या बाहेरही जाणार आहेत असं म्हणतो तो. त्यामुळे क्राफ्ट खाली केला तुमचा. आता कसं होईल तुमचं. हे सगळं संपलं, हे सगळा बोंबा मारणं बंद कर असं म्हणतो विक्रम. आणि 2 पावलं खाली आलो ना आम्ही, तर 4 पावलं वर जाण्याची धमक आहे आमच्यात असं म्हणतो आता इथे विक्रम. लक्षात ठेव. खूपच पर्सनली घेतलं तो सगळं सर तुम्ही असं म्हणतो आता विजय. मी तर माझी मदत ऑफर करत होतो असं म्हणतो तो. आम्हाला मदत करण्यापेक्षा तुम्ही जरा स्वतःलाच मदत करता का असं म्हणते आता इथे मानेने विजयला. कसं असं म्हणतो तो. म्हणजे आमच्या घरात असे बाणगोळ्यासारखे चिकटलात ना असं म्हणते मानेने. त्यापेक्षा जरा धमक दाखवा असं म्हणते ती. आणि स्वतःसाठीच काहीतरी करा ना असं म्हणते आता इथे मानेने. हा असं म्हणतो विक्रम. तुम्हाला काय हवं. रम्या आणि बसवत्याने एकत्र राहावं असं वाटतंय ना. त्या दोघींनाही घेऊन जा तुमच्या घरी असं म्हणते आता इथे मानिनीने. तुमच्याच घरी तिघेही सुखाने नांदा असं म्हणते आता इथे ती विक्रम सोबत विजयला. तर कशी वाटते आयडिया असं म्हणते ती. राहू दे सोड, असल्या लोकांच्या तोंडाला लागायचं म्हणजे आपलाच वेळ वाया घालवल्यासारखं आहे असं म्हणतो आता इथे तो. नको लागू माझ्या तोंडी असं म्हणतो आता विजय. मी डिस्टर्बच केलं का तुम्हाला असं म्हणतो तो. पण कमाल आहे ना, माझ्यासारख्या नवशिक्या माणसाने लेजेंड्स डिस्टर्ब झाले असं म्हणतो तो. इंटरेस्टिंग असं म्हणतो तो. तर निघून जातो तो तिथून. कठी नाही बाई हा माणूस असं म्हणते आता इथे माने. बरोबर बोललीस तू. बाणगुळ बरोबर शब्द वापरलास तू. वेळ आली ना तर ह्या बाणगुळला घराबाहेर फेकेन मी. कशाला, मुलंच टाकतील असं म्हणतो आता विक्रम. आर्किटेक्ट फर्म ऑफ द इयर अवॉर्ड जाहीर होईल ना तेव्हा तेव्हा दाखवून दिले या माणसाला असं म्हणतो आता इथे विक्रम. सोड जाऊ दे असं म्हणतो. सगळा मोमेंट खराब करून टाकला असं म्हणतो. आणि चहा पण थंडवत असेल असं म्हणतो विक्रम. तर माळीने हसते. तू घे चहा घे असं म्हणतो. तुम्ही पण घ्या माझ्या बरोबर असं म्हणते माळीने. उदाहरण आवडलं मला असं म्हणते ती. कुत्र्याच्या छत्र्यांचं असं म्हणते ती. दिन मी तुला असं म्हणतात इथे विक्रम. तर आता इथे काव्या तिच्या आईसोबत बोलत असते. नाही काही चालणार असं म्हणत असते शारदा. आणखीन काहीतरी म्हणजे सुती काहीतरी असेल का असं म्हणते ती. तर आता काव्या म्हणते ठीक आहे. बाळाच्या अंगावर एकही ओळखळा यायला नको असं म्हणते आता इथे काव्या. मग काय, अगदी नाजूक असतो ना तो जीव असं म्हणते आता इथे शारदा. आईच्या पोटात सगळं मऊ असतं, पण बाळ बाहेर आलं की किती वेगवेगळे विचित्र स्पर्श देतो ना आपण बाळाला असं म्हणते आता इथे काव्या. तुला माहितीये एकदा मी चेकअपसाठी गेले होते तेव्हा तिथे एक बाई एका बाळाला घेऊन होते आणि सतत रडत होत ते. मी त्या बाळाला घेतलं तेव्हा माझ्याकडे ते शांत राहिलं, पण त्याच्या आईकडे ते शांत राहायचं ना असं म्हणते आता इथे काव्या. मग असं म्हणते शारदा, ते नाही बिचाऱ्यांना कळतच नव्हतं बाळ माझ्याकडे आलंय की का शांत होतंय. शेवटी मीच त्यांना सांगितलं की अहो तुमच्या ड्रेसवरची डिझाईन आहे ती त्याला टोचतीये. माझा ड्रेस असा प्लेन मऊ आहे म्हणून तो माझ्याकडे राहतोय असं म्हणते काव्या. तर आता तिची आई म्हणते तुझ्या बाबत ना आधी कधी वाटलं नव्हतं पण आता वाटतंय. छान आई होशील तू असं म्हणते आता इथे शारदा. नंदिनी सारखी असं म्हणते ती. तर आता नंदिनी येते. तर आता नंदिनी खूप दुःखी असते आणि तिच्या पोटावर हात ठेवलेले असते. नंदिनीने वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही. तिची स्वतःची चूक असते बघा प्रेक्षक हो. हिच्यासाठी तर मला सिंपती पण नाहीये. तर आता शारदा म्हणते नंदिनी ये ये बस इथे असं म्हणते आता इथे शारदा.
तर आता इथे काय हे असं म्हणते आता नंदिनी, हा सगळा काय पसारा मांडून ठेवलाय तुम्ही असं म्हणते आता इथे नंदिनी. अगं आई म्हणाली आपल्याच साड्यांची आणि ओढणीची गोधडी आणि धोपटी शिवावी, म्हणजे बाळाला मऊ स्पर्श सुद्धा कळेल आणि आपल्या माईची ऊब सुद्धा मिळेल असं म्हणते आता इथे काव्या. नाही नाही प्रश्नच नाही असं म्हणते नंदिनी. वापरून वापरून मायाळू होतात कपडे सुद्धा असं म्हणते आता इथे नंदिनी. पण आई अगं असं म्हणते नंदिनी, इतक्या आधीपासून कशाला तयारी करतेस असं म्हणते आता नंदिनी. नाही म्हणजे एवढ्या लवकर तयारी करू नये असं म्हणतात ना असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आपण काय काय प्लॅन करतो आणि असं म्हणते ती काहीच्या काहीच होऊन बसतं असं म्हणते ती आणि खूप टेन्शनमध्ये असते नंदिनी. तर आता इथे काव्या विचार करायला लागते. तर आता शारदा म्हणते नंदिनी हा काय सूर लावलायस तू असं म्हणते आता इथे शारदा. नाहीतर काय असं म्हणते आता इथे काव्या. अगं आम्ही फक्त बघत होतो कुठल्या साड्या कुठल्या ओढण्या आपण वापरू शकतो असं म्हणते आता काव्या. लगेच आम्ही गोधडी दुपटी शून्य आणलेत काही असं म्हणते आता इथे ती. मग उगाच आपलं जसं पार्थने बूट आणले होते असं म्हणते ती. काय असं म्हणते शारदा, पार्थरावाने बूट आणले तसं म्हणते ती. हो आणले आणि जपूनही ठेवले असं म्हणते ती. ते तर काहीच नाही, जेव्हा तर त्यांच्यापेक्षा मोठा सिक्सर मारला असं म्हणते ती. त्यांनी तर डायरेक्ट एक मोठा लाकडी पाळणा आणलाय, त्याच्यामध्ये दोन्हीही बाळ आरामात झोपतील असं म्हणते ती. तर अगं बाई असं म्हणून शारदा हसते. तर आता काव्याला तेवढ्यातच कॉल येतो. एक मिनिट हा मी आलेच असं म्हणते आता इथे काव्या. तर आता ती फोनवर बोलते. तर आता इथे शारदा बोलायला लागते नंदिनी सोबत. तय्यवलींचा जावई सुद्धा तय्यवली सारखंच आहे असं म्हणते शारदा. नंदिनी अगं तुझ्या वेळी ना तुझ्या बाबाने स्वतः असा एक मोठा पाळणा आणला होता. मग काय सासूबाईंनी तोफ चालवली आहे ना तोंडाची. हो ना, म्हणजे आईने सुद्धा सुनावलं जीवाना असं म्हणते आता इथे नंदिनी. म्हणाल्या की गोष्टी आधीपासूनच केला तर मग नजर लागते असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता शारदा म्हणते नंदिनी काय ग काही झालंय का असं म्हणते आता शारदा. तर नंदिनी नाही नाही म्हणते काही दुखत खुपत असेल तर सांग मला असं म्हणते ती. मनात काही ठेवू नकोस, शेवटी आईच्या नशिबाचा तुकडा येतोच मुलीच्या नशिबी असं म्हणते शारदा. म्हणून म्हणते काय असेल तर सांग असं म्हणते शारदा. तर नंदिनी काय सांगतच नाही, म्हणजे मी मदत करू शकेन तुला असं म्हणते आता इथे शारदा. तर नंदिनी रडत असते. तर आता नंदिनी काय सांगतच नाही. तर तिला आठवतं कसं ती आणि जीवा एक्सायटेड असतात, ती गरोदर असल्याचं म्हणून, आणि कसं सगळं तिचं स्वप्न अधुरं राहिलेलं असतं आणि कसं जीवा आणि ती दोघे मिळून रडलेले असतात ते सगळं लक्षात येत. तर आता नंदिनी म्हणते नाही आई कसं सांगू तुला असं म्हणते नंदिनी. आई मी मी आई होता होता असं म्हणते ती. सॉरी सॉरी असं म्हणत होता काव्या येते. काय मिस केलं मी असं म्हणते ती. तर आता नंदिनी म्हणते काय नाही तू सांग ना तुला कोणाचा फोन होता असं म्हणते आता इथे नंदिनी. रियाचं असं म्हणते ती. आता अनिशा गेली पुढे, पण आता क्लासमध्ये माझी एक चांगली मैत्रीण झाली रिया, तिचाच फोन होता असं म्हणते आता इथे काव्या. मला म्हणाली की स्कॉलर प्रिलिम्सच्या एक्झामला फार महिने उरले नाहीत, आता अभ्यास आलाय ना, लक्ष आहे ना तुझं सगळीकडे असं म्हणते आता इथे काव्या. मी तिला सगळं सांगितलंय की हे बघ बाई माझं आता दुसरं तिसरीकडे कुठेही लक्ष नाहीये, आता माझं लक्ष फक्त आयस आणि माझं होणारं बाळ असं म्हणते ती. असं तू काय म्हणत होतीस असं म्हणते काव्या. नाही नाही काय नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. कुठे काय असं म्हणते ती. अगं नंदिनी असं म्हणते ती, आताच तर म्हणत होतीस की आई होता होता असं म्हणते ती. मी म्हणत होती की आई होता होता, आता बरंच काही शिकायला मिळतंय असं म्हणते आता इथे नंदिनी. म्हणजे मला आता कळतंय की तू कशी केलीस आपली ती 3 बाळंतपण असं म्हणते नंदिनी. हो असं म्हणते काव्या. 3 बाळंतपण झालेली आणि 2 सुटून गेलेली असं म्हणते आता इथे शारदा. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा ते जे हातातून सुटून गेले ना, त्याची आठवण जाता जात नाही ग असं म्हणते आता इथे शारदा. बरं ते जाऊ दे, पण मग त्या पाळण्याचं काय झालं पुढे असं म्हणते शारदा. म्हणजे सगळ्या गोष्टी लपवायला येतात पण पाळणा लपवायला येत नाही ना असं म्हणते ती. शेवटचा तुमच्याच खोलीमध्ये होता ना पाळणा असं म्हणते काव्या, पण आता जीवानी तो अडगळीच्या खोलीमध्ये नेऊन ठेवलाय असं म्हणते आता नंदिनी. अडगळीच्या खोलीत असं म्हणते आता इथे काव्या. अरे 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 असं म्हणते आता इथे काव्या. बरं प्रत्येक गोष्ट तिचं नशीब घेऊन येते असं बाबा म्हणतात ना, ते खरंच आहे असं म्हणते ती. म्हणजे बघा ना, नंतर आपली बाळ त्या पाळण्यात झोपतील पण आता त्या पाळण्याच्या नशिबात अडगळाची खोली आली असं म्हणते ती. तर आता हसायला लागते काव्या. तर शारदा पण हसते. तर आता नंदिनी म्हणते खरंय आल्या आल्या अडगळीची खोली आली त्या पाळण्याच्या नशिबी असं म्हणते आता नंदिनी. कळत नाही कुठवर चालणार आहे सगळं असं म्हणते नंदिनी. मी आई होऊ शकत नाहीये हे कुणालाही सांगायला गेले तर काही ना काही होतं आणि राहून जातं ते असं म्हणते आता नंदिनी. काय देवाच्या मनात असं म्हणते नंदिनी, की कोणाला कळूच नाही असंच आहे का असं म्हणते नंदिनी. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय. तर आता पार्थ घरी येतो. तर आता इथे काव्या अभ्यास करत असते. तर आता पार्थ म्हणतो काय अभ्यास चालू आहे आला तसं म्हणते आता इथे काव्या. काय झालं असं म्हणते आता काव्या. दमलाय का. तर आता पार्थ म्हणतो हो खूप काम होतं आज ऑफिसमध्ये असं म्हणते ती. बसा मी तुमची पाठ दाबून देते असं म्हणते ती. बसा ना असं म्हणते ती. बसा असं म्हणते ती. तर आता इथे पार्थ बसतो. ऐक असं म्हणतो तो. तर आता इथं ऐक असं म्हणते काव्या. काय टोचलं असं म्हणतो पार्थ. तर तिथे ठेवलेली असते ना क्लिप लावून मुद्दाम त्या दिव्याने, ती गावते आता इथे काव्याला. तर आता ती घेते आपल्या हातामध्ये ती क्लिप. तर आता काय झालं असं म्हणतो पार्थ. सवतीचं दुःख असं म्हणते आता इथे काव्या. काय बडबड करताय असं म्हणतो पार्थ. तर आता इथे काव्या आणून दाखवते ते क्लिप. तर आता उभारतो पार्थ.
तर आता तो बघतो त्या क्लिपकडे. काय काय आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. तर काव्या म्हणते तुम्ही पुरुषच आहात ना, तुम्ही रोज ऑफिसला जाताना जनरली लग्न झाल्यावर ऑफिसला जाणारा नवरा घरी येताना बायकोसाठी गजरा वगैरे घेऊन येतो, जो तुम्ही आजपर्यंत आणलेला नाही. तो विषय सोडाच, पण आज तुम्ही हेअर क्लिप आणली आहे, तेही तेही या बॅगला लावून असं म्हणते आता इथे काव्या. आणि तुम्ही मला विचारता हे काय असं म्हणते आता इथे काव्या. नाही तुम्ही सांगितलं पाहिजे ना की हे काय असं म्हणते आता इथे काव्या. मला नाही माहित असं म्हणतो पार्थ. मला नाही माहित. असं कसं नाही माहित असं म्हणते आता काव्या. मला नाही माहित असं म्हणतो ना तो. तुमच्या अवती भावती फिरतात का मुलीच्या म्हणतात की रेशमी जुल्फे असं म्हणते आता इथे काव्या. जुल्फों का अंधेरा ना घबराय का. कोण गातं असं असं म्हणते आता इथे काव्या. आणि चिडते ती. गातं का असं म्हणते ती. तर पार्थ म्हणतो नाही मग आज तुमच्या बॅगवरती क्लिप आहे, उद्या तुमच्या शर्टवर केस असेल, मग तुमच्या रुमालावर लिपस्टिक काय काय बघायचं. मी देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. काय काय असं म्हणतात इथे पार्थ. काय बोलताय तुम्ही. तर आता पार्थ म्हणतो आता आठवलं, दिव्याने केसात लावली होती क्लिप, ही दिव्याचीच क्लिप असं म्हणतो पार्थ. तर आता चिडते काव्या. खूप खूप जास्त चिडलेली असते ती. कळलं, मी हात नाही लावला, हात नाही लावला असं म्हणतो पार्थ. दिव्याला असं म्हणतं काव्या. मी दिव्याच्या क्लिपला हात नाही लावला, दिव्याची तर लांबचीच गोष्ट असं म्हणतो पार्थ. खरंच माहित नाही असं म्हणतो तो. शपथ मला माहित नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. मग ही क्लिप आली कशी आपल्या ह्या बॅगला बलगून असं म्हणते ती. काय काय शब्द वापरता बलगून वगैरे असं म्हणतो तो. मला खरंच माहित नाही असं म्हणतो पार्थ. मला माहिती आहे ना असं म्हणते आता काव्या. मला माहिती आहे, फोन लावा असं म्हणते आता इथे काव्या. कुणाला लावू असं म्हणतो तो. दिव्याला असं म्हणते काव्या. फोन लावा पटकन असं म्हणते आता काव्या. काय हे असं म्हणतो पार्थ. फोन लावा असं म्हणते आता काव्या. तर आता काव्या जाते फोन लावते बघा प्रेक्षक दिव्याला. काव्या काव्या असं म्हणत असतो पार्थ. ऐका ना लावा फोन असं म्हणते आता काव्या. कशाला असं म्हणतो पार्थ. लावता का लाटणार नो आता असं म्हणते ती. लावतो लावतो असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे पार्थ फोन लावतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे फोन लागलेला असतो दिव्याला. तर आता इथे दिव्या ऑफिसमध्येच असते. तर आता ती बघते आपला फोन. तर आता दिव्या घेते तो फोन. तर आता दिव्या म्हणते हॅलो. हा सर बोला ना असं म्हणते ती. हॅलो असं म्हणते ती. तर आता इथे काय बोलतच नाही पार्थ. तर आता काव्या सुद्धा असते. हॅलो सर आहात ना तुम्ही असं म्हणते ती. आहेत आहेत असं म्हणते काव्या. सर आहेत आणि सरांची बायको पण आहे असं म्हणते काव्या. तर आता दिव्याच्या हातातून फाईल खाली पडते. तर आता दिव्या ती फाईल घेते आपल्या हातात. तर आता असं म्हणते ती ऐक. तर आता दिव्या म्हणते हॅलो हाय हाय हॅलो मॅम असं म्हणते ती. हॅलो दिव्या काव्या बोलते असं म्हणते ती. दिव्याच बोलतेस ना असं म्हणते काव्या. हो असं म्हणते ती. दिव्या दिव्या देशपांडे असं म्हणते ती. कुठे आहेस ग तू असं म्हणते काव्या. ऑफिसमध्ये असं म्हणते ती. केस मोकळे सोडलेत की बांधलेत असं म्हणते काव्या. आहे असं म्हणते ती. दिव्या केस मोकळे सोडलेत की बांधलेत असं म्हणते आता इथे. बांधलेत मॅम असं म्हणते ती. का असं म्हणते ती. असं कसं शक्य आहे असं म्हणते काव्या. असे कसे का बांधले तू केस असं म्हणते काव्या. तुझ्या केसांची क्लिप तर माझ्या नवऱ्याच्या बॅगला होती असं म्हणते काव्या. माझी क्लिप असं म्हणते दिव्या. तर आता इथे दिव्या बघते तर ती दुसरी क्लिप असते. असं म्हणते काव्या. ओ ती क्लिप होय असं म्हणते दिव्या. मॅम ती क्लिप मी कधीची शोधतीये. मला वाटलं मी माझ्या पर्सच्या हँडलला. ओ गॉड असं म्हणते ती. मॅम चुकून ना मी माझ्या पर्सच्या हँडलला लावायच्या ऐवजी मी सरांच्या बॅगेच्या हँडलला लावून टाकली ती क्लिप. आय एम सो सॉरी मॅम असं म्हणते ती. तर आता काव्या म्हणते तुझं हे जे काय म्हणणं आहे ते चुकून केलंस का असं म्हणते ती. मुद्दाम का करेन मी. पार्थ सर माझे बॉस आहेत आणि मी एम्प्लॉय आहे त्यांची. कुठल्या हक्काने त्यांच्या बॅगला माझी क्लिप लावणार ना असं म्हणते ती. बरं ठीक आहे असं म्हणते काव्या. तुला जे विचारायला फोन केलाय तेच विचारलंय असं म्हणते ती. आणि जरा स्पष्टच विचारते असं म्हणते काव्या. विचारा ना मॅडम काय झालं असं म्हणते ती. मी तुला हे विचारायला फोन केलाय की दिव्या मला तुला असं विचारायचं होतं की. तर दिव्या खूप घाबरते. काय असं म्हणते ती. ही क्लिप कुठून घेतलीस तू असं म्हणते आता इथे काव्या. सॉरी असं म्हणते दिव्या. तर आता काव्या हसते. ग खरंच विचारते मी तुला ही क्लिप कुठून घेतलीस तू असं म्हणते काव्या. आवडली मला खूप असं म्हणते ती. म्हणजे डिझाईन पण छान आहे, मजबूत आहे, फ्लेक्सिबल आहे, म्हणून म्हटलं विचारावं तुला असं म्हणते ती. हो की नाही. म्हणून तुझ्या सरांना सांगत होते की दिव्याला फोन लावा, मला बोलायचं आहे तिच्याशी. तर आता दिव्या हसायला लागते. ती क्लिप ना मी मॅम ते नवरत्न मार्केट आहे ना तिथून मी घेतली होती, मला आठवते असं म्हणते ती. म्हणजे मोठा पार्लर आहे बघा. तर काय तुम्ही ऍड्रेस सांगत बसलाय असं म्हणतो पार्थ. अर्धावट ऍड्रेस काय सांगत बसलाय असं म्हणतो पार्थ. पिनकोड सकट सांगा असं म्हणतो इथे पार्थ. तर आता इथे काव्या बोलत असते तिच्याशी. सॉरी असं म्हणते दिव्या. ते गोंधळले मी. तुम्ही फोनवर अचानक म्हणालात ना की मी सरांची बायको बोलतेय. ते ऐकून असं पोटात गोळाच आला अचानक माझ्या असं म्हणते दिव्या. का असं म्हणते काव्या. तू काय गडबड केली आहेस का असं म्हणते काव्या. आता काय सांगू मॅडम. कुठलंही काम किती इमानदारीने केलं ना तरी शेवटी त्याचा कांड होतो तो होतोच असं म्हणते दिव्या. काय करणार. आणि त्यात तुम्ही इतक्या सिरियसली मला विचारलात की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. मला काय वाटलं मॅम माहिती आहे का तुमचा आणि पार्थ सरांचं काहीतरी मोठं भांडण झालंय. आता माझी नोकरी जाणार आणि असं सगळं पिक्चर मला माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागलं होतं असं म्हणते ती. अरे बापरे असं म्हणते काव्या. तुझ्या सरांच्या पण डोळ्यासमोर हेच सगळं आलं बहुतेक असं म्हणते ती. म्हणून तुझे सरही घाबरले असं म्हणते ती. तर दिव्या म्हणते मॅम एक सांगू का. सरांचं ना तुमच्यावर खूप 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 जास्त प्रेम आहे असं म्हणते दिव्या. म्हणजे आमच्यात असलं तसलं उलट सुलट असं काय असा विचार करू नका असं म्हणते दिव्या. खरंच असं काय नाही आहे मॅम. ते काय आहे ना पार्थ सर खूप जास्त इनोसेंट आहेत आणि मी
दुनियाभरची स्टुपिड. त्यामुळे हे सगळे असे घोळ होत राहतात. बाकी काय नाही मॅम असं म्हणते ती. ठीक आहे ठीक आहे असं म्हणते ती. आणि तू आमची काळजी करू नकोस हं. छोट्या छोट्या गोष्टींनी तुटेल असं तकलातून आता नाही आमचं असं म्हणते काव्या. चल इट वॉज नाईस टॉकिंग टू असं म्हणते आता काव्या. लाईकवाईज मॅम अँड आय रिअली मीन इट असं म्हणते ती. मला खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही खरंच खूप भारी आहात काव्या मॅम असं म्हणते ती. अगं असं म्हणते काव्या. आणि तुमचा बेबी सुद्धा ना खूप लकी असणार आहे असं म्हणते आता इथे दिव्या. तर आता पार्थला भीती वाटते बेबू नाव ऐकल्यामुळे. तर आता चिडते खूप काव्या. दिव्या असं म्हणते आता इथे काव्या. तुला कसं माहिती बेबू बद्दल? आय मीन हे नाव ते तर मला पार्थ सरांनी सांगितलं असं म्हणते दिव्या. तुमच्या हातची साबुदाण्याची खिचडी, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, नंतर बेबूचं हे नाव असं सगळं सगळं सांगत असतात मला पार्थ सर असं म्हणते ती. नंतर बोलते तुझ्याशी असं म्हणते आता इथे काव्या. तर आता ठेवते फोन काव्या. तर आता इथे दिव्या बाजूला ठेवते फोन. तर आता इथे उभारते काव्या. तर आता फोन देते ती पार्थचा तिच्याकडे बघा प्रेक्षक वापस. तर आता इथे पार्थ म्हणतो ऐका ना काव्या असं म्हणतो तो. काय ऐकायचं असं म्हणते आता इथे काव्या. ह्या क्लिपवरनं फिरकी घेत होते तुमचे मी देशमुख. मस्करी करत होते असं म्हणते आता इथे काव्या. मी म्हटलं असेल कुणाची तरी क्लिप कुठल्या तरी मुलीने चुकून लावली असेल तुमच्या बॅगला असं आपण समजूया असं म्हणते आता इथे काव्या. तिचे काय ते इंटेन्शन असेल ते तिच्यापाशी मी बघून घेतलं असतं. पण असं म्हणते ती बेबू आपल्या बेडरूम मधली आपली पर्सनल गोष्ट आहे ती देशमुख. ती तुम्ही सांगितलं दिव्याला असं म्हणते आता इथे काव्या. आपल्या घरातल्याही कुणाला माहित नाही बेबू असं म्हणते आता इथे काव्या. दिव्याला माहिती असं म्हणते ती. तर सॉरी ते असं म्हणतो पार्थ चुकलंच माझं असं म्हणतो तो आणि हात घेतो काव्याचा तर ती देत नाही. तर मी जरा अडगळीच्या खोलीत जाते असं म्हणते काव्या. तिथे कशाला जाताय? काय काय हवंय मला सांगा असं म्हणतो आता इथे पार्थ. मी बघेन माझं आणि प्लीज माझ्या मागे मागे यायचा प्रयत्न करू नका. मला एकटीला सोडा असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे काव्या जाते बघा प्रेक्षक आणि अडगळीच्या खोलीत जाते ती. तर आता इथे पार्थ आपल्या खोलीमध्ये असतो आणि त्याच्या हातामध्ये ती क्लिप असते. तर आता तो खूप चिडलेला असतो आणि फेकतो ती क्लिप बाजूला बघा प्रेक्षक. तर आता इथे नंदिनीला दाखवलंय. तर आता नंदिनी विचार करत बसलेली असते. तर बाजूला तिच्या जीवा झोपलेला असतो. तिला खूप टेन्शन आलेलं असतं आणि तिच्या डोळ्यामध्ये खूप अश्रू असतात आणि बॅकग्राऊंडमध्ये खूपच इमोशनल आणि सॅड गाणं लागलेलं आहे. ती आपले अश्रू पुसून घेत असते आणि आता तिचे अश्रू दाखवले, तिचे डोळे दाखवलेत आणि तिला किती वेदना होत आहेत हे सगळं दाखवलंय बघा प्रेक्षक. आणि बाजूला जीवा झोपलेला असतो. तर आता नंदिनी बघते त्याच्याकडे आणि तो छान झोपलेला असतो. तर आता कुठलं तरी खूपच इमोशनल गाणं लागलेलं आहे बघा प्रेक्षक हो. वाट आता कुठं काहीतरी असं काहीतरी आहे बघा प्रेक्षक हो ते. तर आता नंदिनी खूप रडत असते, खूप जास्त रडत असते आपल्या पोटाला हात धरून. तर आता अश्रू पुसत असते आणि तिला खूप वाईट सुद्धा वाटत असतं. तर आता नंदिनी उतरते बघा प्रेक्षक हो बेडमधून. तर आता ती विचार करत असते खूप काही. तर आता ती आरशाजवळ जाते. तर आता आरशासमोर जाऊन उभारते आणि आता स्वतःला बघते ती. तर आपल्या पोटावर हात ठेवते आणि बघत असते. तर तिला आठवतं कसं नंदिनी आणि जीवा आनंदात असतात त्यांचं बाळ येणार म्हणून आणि कसं ते बाळ येणार म्हणून पोट मोठं करून एकमेकांना चिडवत असतात हे दाखवलंय. तर आता नंदिनी जाऊन बसते वॉर्डरोबच्या खुर्चीवरती. तर ती आता तिथे काहीतरी डायरी ठेवलेली असते ती आपल्या हातामध्ये घेते आणि आता ती पानं पलटत असते आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं काय काय तर पोयम असते तिच्यावरती. तर ती वाचते आणि रडायला लागते आता इथे नंदिनी. तिला खूप रडायला येतं ते सगळं वाचून. तर आता ती अश्रू पुसून घेते आपले. तर आता तिला खूप जास्त इमोशनल झालेलं दाखवलंय. तर आता इथे जी पोयम अर्धी असते ती आता नंदिनी अर्धी पोयम पूर्ण करते. तर आता ती लिहायला लागते पोयम. तर आता इथे इमोशनल गाणं पण बॅकग्राऊंडमध्ये आहे आणि हे दोघं लिहायला पण लागलेत पोएम्स वगैरे. तर आता इथे नंदिनी अर्ध जी पोयम असते ना ती पूर्ण करते बघा प्रेक्षक हो. तर आता त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं आम्ही आई-बाबा होणार म्हणून. तर त्या डायरीमध्ये आम्ही आई-बाबा होणार म्हणून ती लिहीत असते. सारखं-सारखं मॅनिफेस्ट करत असते ती आणि रडत पण असते बघा प्रेक्षक हो. तर आता ती हसायला लागते आणि आनंदी होते ती. तर इथेच भाग संपतो. तर बघा तरी त्यामध्ये काय येते. हे सगळं जर थांबवायचं असेल ना तर एकच उपाय आहे. खरं सांगायचं असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी म्हणते तुम्ही हा वेडेपणा अजिबात करणार नाही. तर आता इथे बघा प्रेक्षक हो जीवा आणि नंदिनी बोलतायत. तर आता हे सगळं त्यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन चाललंय. तर जीवा जीवा असं म्हणते ती. तर आता जीवा बाहेर जातो सांगण्यासाठी काव्याला. जीवा दार उघडा असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा खाली गेलेला असतो अडगळीच्या खोली. तर आता इथे काव्या म्हणत असते ह्या पाळण्यामध्ये एकमेकाला बिलगून झोपणार 2 बाळं काय गोड दिसतील नाही असं म्हणते काव्य. 2 बाळं नसतील आणि फक्त एकच बाळ असेल तर असं म्हणतो आता जीवा. तर आता काय करू कशी थांबू कशी बाहेर पडून ह्या रूम मधून असं म्हणते नंदिनी. तर आता इथे खिडकी असते त्याच्यावरून उडी मारायचा प्रयत्न करते नंदिनी बघा प्रेक्षक हो. काव्या नंदिनीचं बाळ असं म्हणतो आता इथे जीवा. किती मूर्ख दाखवलंय नंदिनीला खरंच. म्हणजे आता ती उडी मारणार काय काव्यासाठी. काय मूर्खपणा दाखवलाय म्हणजे वर्ण पडणार आता ही नंदिनी. खरंच प्रेक्षक हो एवढा अतिप्रेम ही दाखवू नये. खरंच तुम्हाला काय वाटतंय बघा प्रेक्षक हो रिकॅप बघून खरंच माझं डोकंच फिरलंय. प्रेक्षक हो कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला अति वाटतंय का नंदिनीचं. मला तरी खूप जास्त अति वाटतंय. म्हणजे जीव देईल का कोणीतरी कुणाच्या
कुणाच्या बहिणीसाठी वगैरे. तर बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.